या 15व्या व्हिडिओमध्ये परत आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक खूप महत्त्वाचा असा भाग बघणार आहोत आणि त्या भागाचं नाव आहे सर्वनामांच्या विभक्ती, केसेस ऑफ द प्रोनाउन्स. तर विभक्ती कशाला म्हणतात? तर कर्ता म्हणजे नाम असेल किंवा सर्वनाम असेल त्यांचा इतर शब्दाशी जो संबंध येतो तो संबंध दाखवणारे जे शब्द असतात त्यांना विभक्ती प्रत्यय असे म्हणतात. इंग्रजीमध्ये हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण या पुढचं ग्रामर या शब्दावरती अवलंबून असणार आहे. बऱ्याच वेळेला आपल्याला याचा उपयोग करावा लागणार आहे आपल्या लिखाणामध्ये आणि बोलण्यामध्ये सुद्धा. तर या विभक्तीचे किती प्रकार आहेत? तर इंग्रजीमध्ये एकूण त्याचे 3 प्रकार असतात. त्यामध्ये एक प्रथमा विभक्ती आहे, एक द्वितीया विभक्ती आहे आणि एक षष्ठी विभक्ती आहे. याला इंग्रजीमध्ये नॉमिनेटिव्ह केस असं म्हणतात, याला ॲक्युजेटिव्ह केस असं म्हणतात आणि याला पजेसिव्ह केस असं म्हणतात. याला दुसरं नाव आहे सब्जेक्टिव्ह केस, ऑब्जेक्टिव्ह केस आणि पजेसिव्ह केस. कर्ता विभक्ती, कर्म विभक्ती आणि मालकी किंवा संबंध विभक्ती असे याला वेगवेगळ्या नावाने संबोधलं जातं किंवा ओळखलं जातं. आता सर्वनाम, आता हे जे सर्वनाम आहे प्रथमामध्ये म्हणजे नॉमिनेटिव्ह केसमध्ये, सब्जेक्टिव्ह केसमध्ये याचा उपयोग केला जातो. तर याच्यामध्ये प्रथम पुरुषी सर्वनाम, द्वितीय पुरुषी सर्वनाम आणि तृतीय पुरुषी सर्वनामांचा समावेश आहे. प्रथम पुरुषी सर्वनामामध्ये आय हा एकवचनी आहे आणि वी हा अनेकवचनी आहे. यू एकवचनी आणि हा यू अनेकवचनी आहे. दोन्हीही यू एकवचनी आणि अनेकवचनी अर्थाने वापरले जातात. तृतीय पुरुषामध्ये एकवचनी आहे ही, तृतीय पुरुषामध्ये एकवचनी आहे सी, तसंच एकवचनी आहे इट आणि अनेकवचनी आहे दे. त्याचे अर्थ समोर दिलेले आहेत. आय म्हणजे मी, वी म्हणजे आम्ही, यू म्हणजे तू, दुसरा अर्थ यूचा यू म्हणजे तुम्ही, आणि तृतीय पुरुष एकवचनी ही म्हणजे तो, सी म्हणजे ती, इट म्हणजे निर्जीव वस्तूसाठी वापरलं जातं. मग तो असेल, ती असेल किंवा ते असेल. आता ते हे तुम्हाला अनेकवचनी वाटेल, पण आपण असं म्हणतो ते यंत्र आहे. म्हणजे यंत्र एकच असतं पण त्याला आपण ते यंत्र असं म्हणतो, त्या अर्थाने ते एकवचनी असतात. आणि तृतीय पुरुषी अनेकवचनी सर्वनाम आहे दे. दे म्हणजे ते हे अनेकवचनी आहे. आता याचा उपयोग सब्जेक्टिव्ह केस म्हणून, प्रथमा विभक्ती म्हणून वापरला जातो. जसं आय आहे, आय एम ए टीचर असं म्हणता येईल. वी आर द स्टुडंट्स असा त्याचा उपयोग केला जातो. यू आर ए बॉय, यू आर गर्ल्स असा उपयोग करता येईल. ही इज रमेश, सी इज सीता, इट इज मशीन आणि दे आर द पीपल असं आपल्याला याचा उपयोग करता येईल. आता आयची द्वितीया कशी होईल? आता मी आहे, मग मला म्हणायचं आहे मला. आयची द्वितीया होईल मी, मी म्हणजे मला. वीची द्वितीया होईल अस, अस म्हणजे आम्हाला. यू ची द्वितीया होईल यू म्हणजे तुला, हे एकवचनी असेल तर, आणि अनेकवचनी असेल तर यूच असेल पण त्याचा अर्थ असेल तुम्हाला. त्यानंतर हिची द्वितीया होईल हिम म्हणजे त्याला, आणि शीची द्वितीया होईल हर, हरचा अर्थ तिला असं होईल. हे हर क्रियापदाच्या पुढे येतं, ते
सब्जेक्टिव्ह केस म्हणून येतं, कर्म विभक्ती म्हणून येतं. इट इटच राहील आणि या इटचा अर्थ राहील त्याला तिला अशा अर्थानं. आणि देची द्वितीय विभक्ती म्हणजे ऑब्जेक्टिव्ह केस देम होईल आणि त्याचा अर्थ असेल त्यांना. तर या पद्धतीनं प्रथमा विभक्तीत असलेली जी सर्वनामं आहेत या सर्वनामांचा द्वितीय विभक्तीमध्ये असा उपयोग होईल, त्याचं रूप असं होईल आणि त्याचा अर्थ अशा प्रकारचा असेल. षष्ठी विभक्ती मालकी किंवा संबंधदर्शक विभक्ती. ज्यावेळेस आपण या प्रिपोजिशनचा करू, या प्रोनाउन्सचा करू, तर आयची षष्ठी होईल माय किंवा माई, वीची षष्ठी होईल आवर, यूची षष्ठी होईल युवर, या यू अनेक वचनीची षष्ठी होईल युवर, हिची षष्ठी होईल हीच. इथं लिहायचं राहिले. तर हिची षष्ठी होईल हीच, शीची षष्ठी होईल हर, या हरचा अर्थ होईल तिचा आणि या हरचा अर्थ होईल तिला. तर इटची षष्ठी होईल इट्स त्याचे, देची षष्ठी होईल देअर. हे एक वचन आहे आणि हे अनेक वचन आहे. या गोष्टी आपण पूर्णपणे लक्षात ठेवायच्या आहेत, कारण आपण स्पोकन इंग्लिश किंवा रिटन इंग्लिशमध्ये या सर्वनामांचा वापर करत असताना आपल्याला प्रथमा विभक्ती, द्वितीय विभक्ती आणि षष्ठी विभक्तीचा योग्य प्रकारे वापर करता आला पाहिजे. आता आपण सर्वच विभक्ती आणि त्यांचे अर्थ पाहूया. आय म्हणजे मी, मीची द्वितीय होईल मी, आयची द्वितीय होईल मी, त्याचा अर्थ असेल मला. त्याची षष्ठी असेल माय, माई म्हणजे माझा, माझी, माझे असा त्याचा अर्थ होईल. प्रथम आहे प्रथम पुरुषी अनेक वचनी सर्वनाम वी चा अर्थ होईल आम्ही, आम्हीची द्वितीय होईल अस म्हणजे आम्हाला आणि षष्ठी होईल आवर म्हणजे आमचा, आमची, आमचे. अशा पद्धतीने आपल्याला त्याला उपयोग करता येईल. यू दोन्ही आहे. यू हा एकच शब्द आहे पण अर्थ दोन आहे. समोर एक व्यक्ती असेल तर एकवचनी असं वापरायचं, समोर अनेक व्यक्ती असतील तर यू फक्त अर्थ त्याचा तुम्ही होईल. याचे अर्थ काय होतात द्वितीयाचे? तुला आणि तुम्हाला. तर षष्टीमध्ये तुझा, तुझी, तुझे, तुमचा, तुमची, तुमचे. या युअरचा उपयोग युअर्स सारखा केला जातो. म्हणजे आपल्याला वाक्याच्या शेवटी दिस पेन इज युअर्स अशा पद्धतीनं, दिस इज युअर पेन अँड दिस पेन इज युअर्स अशा पद्धतीनं हा शब्द वापरून तुम्हाला षष्टीचा उपयोग करता येईल. त्याच्यानंतर आहे ही प्रथमेत येतं, त्याचा द्वितीय होतो हिम आणि त्याची तृतीय होते हिज. हिजचा अर्थ आहे त्याचा, त्याची आणि त्याचे या पद्धतीने. सी प्रथमेमध्ये येईल. शीची द्वितीय असेल हर, हर म्हणजे तिला आणि षष्टी पण हर होईल आणि या षष्टीचा म्हणजे या हरचा अर्थ होईल तिचा, तिची, तिचे. आणि दिस पेन इज हर्स असंही आपल्याला म्हणता येईल. दिस इज हर पेन म्हणजे ही हा तिचा पेन आहे, परंतु आपल्याला हर्स हे षष्टी विभक्ती वापरायचं आहे. द दिस पेन इज हर्स असं सुद्धा आपल्याला म्हणता येईल. त्याच पद्धतीनं इट आहे प्रथमेत, तो, ती, ते आणि इट असेल द्वितीयमध्ये त्याला किंवा तिला असा त्याचा अर्थ होईल आणि इट्स म्हणजे त्यांचे हे षष्टीमध्ये होईल. आणि तृतीय पुरुष अनेक वचन दे आहे, देचा अर्थ ते होतो. अनेक वचनासाठी, व्यक्तीसाठी, वस्तूसाठी, सर्वांसाठी जर अनेक असतील तर ते असं आपल्याला म्हणता येईल, दे असं म्हणता येईल. त्याची द्वितीय असेल देम आणि त्याची षष्टी असेल किंवा पजेसिव्ह केस असेल देअर. देअर म्हणजे त्यांचा, त्यांची, त्यांचे. दिस इज देअर बुक, द बुक इज देअर्स असं सुद्धा आपल्याला याचा उपयोग करता येईल.
तर हे सर्व शब्द विभक्तीतले प्रत्यय आपल्याला मुखोद्गत पाठ असणं आवश्यक आहे. जर हे पाठ झाले नाही तर पुढे आपल्याला व्याकरणामध्ये अडचणी येण्याची शक्यता असते. तेव्हा हे व्यवस्थित आपल्याला स्क्रीनशॉट वगैरे घेऊन हे पाठ करायचे आहेत, लिहून काढायचे आहेत आणि ह्याचा अभ्यासामध्ये उपयोग करायचा. हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.